नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। उन्हाळा चालू झाला की वाळवणाची तयारीही चालू होते। त्याच वाळवणामधील आपण एक उडद पापडचा प्रकार पाहणार आहोत। जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। रामबंधू उडद स्पेशल पापड आटा आपण वापरणार आहोत। यामध्ये सर्व मसाले अवेलेबल असतात, कुठलाही मसाला किंवा काही टाकण्याची गरज नाही। पाणी टाकून फक्त लाटायचे आहेत। या पॅकेटवरती रेसिपी ही दिलेली आहे, तर पाहूयात रेसिपी काय आहे ते। 260 रुपयाचं हे पॉकेट आहे उडद आटा। यामध्ये मुगाचा आटाही मिळतो। रामबंधू पापड हे बऱ्याच वर्षापासून लोक वापरतात, खूप छान लागतात। पाहूयात कसं वापरायचं ते। यावरती लिहिलेलं आहे, इस आटे में ज़रूरत के अनुसार पानी मिलाकर आटा अच्छी तरह से भून लीजिए। त्यानंतर इथं अशा पद्धतीने चित्रही दाखवलेले आहेत। पसंद अनुसार आकार की लोहिया बनाइए। त्यानंतर इस लोइयों को घी लगाकर बेलिए। बस एवन पापड़ तैयार है। एवन पापड़ बनाने का सबसे आसान तरीका, इस आटे से बने हुए पापड़ घर जैसे शुद्ध और कम दाम में तैयार हो जाते हैं। तर मित्रमैत्रिणींनो, हे पॅकेट 1 किलोचं आहे आणि हे उडद स्पेशल पापड खूप छान आहे। एकदा नक्की ट्राय करा। यामध्ये आपल्याला कुठलाही मसाला टाकण्याची गरज नाही आहे। चला आता याचे पापड कसे बनवायचे ते पाहूयात। पॅकेटवरची तर रेसिपी मी तुम्हाला वाचूनच दाखवलेली आहे। तर हा आटा आपण एका परातीत काढून घेऊ। यामध्ये मुगाचा आटाही येतो। याआधी चॅनलवरती उन्हाळी वाळवणच्या बऱ्याचशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, जशा की मुगाच्या वड्या, रव्याच्या कुरवड्या, तांदूळाच्या कुरवड्या, आलू चिप्स कसे बनवायचे, कस्तुरी मेथी, बऱ्याचशा रेसिपी आहेत। एकदा चॅनलला नक्की व्हिजिट करा। तर या आट्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि पाहिजे तसं पाणी वापरून एक छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे उडद आटा असल्यामुळं हाताला जास्त चिटकतं, तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ते पीठ काढून घ्यायचं आहे। पाहू शकता, अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलं। आता हे पीठ आपल्याला 1 ते 1.5 तास असंच ठेवून द्यायचं आहे। एखाद्या डब्यामध्ये ठेवायचं बंद झाकणामध्ये, आणि शक्यतो उन्हामध्ये ठेवलं तर हे पीठ लवकर मुरेल। उन्हामध्ये ठेवलेलं आहे, 1 तास झालेला आहे। आता हे पीठ परत चुरून घेऊयात। पीठ छान नरम झालेलं आहे। छान छान गोळे तयार करून घेऊ। छोटे छोटे पाहिजे त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। आणि घी लावून आणि थोडंसं घोडानं लावून छान पापड आपण लाटून घेऊयात। तर अशा पद्धतीने रेडीमेड पॅकेट आणूनही तुम्ही पापड बनवू शकता, किंवा घरीच उडद डाळ आणि मूग डाळ मिक्स करून आणून त्यामध्ये रेडीमेड मसाला टाकूनही पापड बनवू शकता। खूप कमी किमतीत आपले जास्त पापड तयार होतात, तर तुम्ही या पद्धतीने पापड नक्की बनवू शकता। पाहू शकता, हाती येईल एवढा पापड बनवलेला आहे। पापडाची खूप मोठी साईज करायची नाही। मोठी साईज केले की पापड तळायला किंवा भाजायला खूप अवघड जातं, त्यामुळे छोटे छोटेच पापड तयार करायचे आहेत। हवं तर तुम्ही यापेक्षाही छोटे पापड तयार करू शकता। मी मीडियम साईजचे पापड तयार केलेले आहेत।
आणि रामबंधू हा आटा खूप छान आहे। तर अशा पद्धतीने छोटे छोटे सर्व पापड लाटून घ्यायचे आहेत। पुन्हा भेटूया अशाच नव्या एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या। आणि हो, ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। धन्यवाद।